गावदेव उत्सव आचोळे रोड नालासोपारा ईस्ट. नमस्कार मंडळी, आज आपण गावदेवी माऊली मंदिर इथे आलेलो आहोत आणि या गावदेवी मंदिरामध्ये आज इथला यांचा प्रकट सोहळा म्हणून वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हा वर्धापन दिन साजरा केला जात असताना ही मिरवणुकी म्हणजे या देवीची मिरवणुकी केली जाते आणि त्या मिरवणुकीची संपूर्ण गाव सहभागी होतो. आणि त्यातूनच इथल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्याच्या महिला आहेत त्या स्वखुशीने इथे येऊन आपलं कामकाज करतात. आणि त्याच्यातील एक जसवाल म्हणून आहे, त्या आपल्याला 2 शब्द सांगतील ते आपण बोलो. नमस्कार, मी आचोळ्या गावातली रहिवासी प्रेमा नंदलाल जयस्वाल. मी आचोळ्या गावात आज 40 वर्षापासून राहते. मी या गावामध्ये माऊली मंदिराची स्थापना झालेली आहे. आजचा दिवस हा आम्ही आनंदाने साजरा करतो. आजच्या दिवशी माऊली मातेची आचोळ्या गावातून मिरवणूक काढली जाते. सर्व महिला मंडळ सहभागी होतात. सदर मंदिर हे गेल्या 65 वर्षापूर्वीचं आहे. तलावाच्या नवशा विठू चौधरी यांनी हे मंदिर एका रात्रीत बनवलेलं होतं. आज त्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि नवीन मूर्तीची स्थापना देखील इथे या मंदिरात केलेली आहे. तसंच मंदिरास रमेश भास्कर चौधरी यांनी जागा दिलेली आहे. 2019 या वर्षी या नवीन मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि भरपूर लोकांनी याला मदत केलेली आहे मंदिरासाठी. आणि आज या मंदिराचा यात्रोत्सव होत आहे, त्यानिमित्ताने पालखीसुद्धा निघालेली आहे. आचोळ्या गावात आता पालखीचं आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळात इथे आपल्या इथे भंडाऱ्याचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे. हॅलो, मी सुवर्णा गणाधीश खानवलकर बोलते. 2005पासून मी ह्या मंदिरात येते. इथं ज्यावेळेस ती बाहेर होती तेव्हापासून मी तिथे तिची पूजा सेवा मनाने करते. मला लेकरू होत नव्हतं. मी नवस केला, तो नवस माझा पूर्ण झाला. आज माझी मुलगी 17 वर्षाची पूर्ण झाली. या मंदिराचा मला भरपूर अनुभव आणि हे मनाने मी आभार मानते. माझी जी बी इच्छा होती ती पूर्ण केली. मी ह्याच्या पहिले खूप डॉक्टर वगैरे केले, खूप काय केलं, पण मला कधीही यश नाही आला. मला एका व्यक्तीने सांगितलं की तू त्या देवीची मनाने श्रद्धाने त्या देवीला नवस कर. मी फक्त 5 मंगळवार करायचा नवस केला. मला दुसऱ्या मंगळवारमध्ये मला लाभ झाला आणि माझी मुलगी आज 17 वर्षाची झाली. मला देवाने माझा पूर्ण विश्वास आहे की मला खूप मनाने भरभरून दिलेलं आहे आणि मी ह्या मंदिरात येऊन मनाने श्रद्धाने सेवा करते आणि सगळ्याशी चांगली राहते. मला तशी सहबुद्धी मिळू अशी माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद मंडळी. आता इथल्या रहिवाशांनी आपल्याला थोडीफार या मंदिराची माहिती दिली. आता आपण थोडक्यात माताजींचं दर्शन घेऊया.
ते आजूबाजूवाले असू त्या घरातला प्रॉब्लेम. आता देवीची मिरवणूक आपल्या समोरून येत आहे.